तर सुट्टे पैसे नाहीत म्हणून एका महिलेला स्वच्छतागृहात जाण्यापासून रोखण्यात आल्याची घटना बदलापूर रेल्वे स्थानकात घडली आहे। या महिलेकडे 500 रुपये होते। स्वच्छतागृहाबाहेर असलेल्या महिलेनं प्रवासी महिलेकडे 5 रुपयांची मागणी केली, पण सुट्टे पैसे नसल्यामुळे प्रवासी महिलेला स्वच्छतागृह वापरू दिलं नाही। ही बाब शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंना कळताच त्यांनी थेट रेल्वे स्थानक गाठलं। संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली, मात्र गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्यामुळे आमदार म्हात्रेंनी थेट आरपीएफच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। त्यानंतर संबंधित महिलेवर गुन्हा दाखल झाला। दरम्यान या घटनेमुळे स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। संबंधित महिला हे पैसे कोणाच्या सांगण्यावरून घेत होती याचा तपास करण्याची मागणी आता समोर येते आहे। तर राज्यात सध्या